पाहताय जेबीर टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। शिंदखेड्याच्या विकासाचा नवा आराखडा। चौधरी यांची पालकमंत्री रावल यांच्याकडे आधुनिक मार्केट संकुलाची मागणी। पाटणच्या 10 एकर जागेवर अत्याधुनिक मार्केट संकुल उभारा। काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुनील चौधरी यांची मागणी। मुख्य बाजाराचे स्थलांतर, कायमस्वरूपी भाजी मार्केटची उभारणी, शहराला वाहतूक कोंडीतून मुक्त बाजारपेठ हवी। सुनील चौधरी यांनी मांडला विकासाचा रोड मॅप। पाटण इथं नवे मार्केट संकुल, बस स्थानकाजवळ कायमस्वरूपी भाजी मार्केट, काँग्रेसच्या विकासाची संकल्पना। शिंदखेडा शहराची वाढती लोकसंख्या, वेगाने वाढणारा व्यापार आणि पुढील 25 वर्षातील विकासाच्या गरजा लक्षात घेऊन शहरासाठी नियोजनबद्ध बाजारपेठ उभारण्याची मागणी काँग्रेसचे शिंदखेडा तालुका अध्यक्ष सुनील चौधरी यांनी पालकमंत्री तथा राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। पाटण गावच्या शिवारातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सुमारे 10 एकर उपलब्ध जागेवर सर्व सुविधांनी सुसज्ज आधुनिक मुख्य मार्केट संकुल उभारण्यात यावे, तसेच बस स्थानक लगतच्या विद्यमान बाजारपेठेचे तिथं स्थलांतर करून सध्याच्या जागेवर कायमस्वरूपी भाजी मार्केट विकसित करण्यात यावे, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे। सुनील चौधरी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलंय की पाटण शिवारातील कृषी उत्पन्न बाजार समितीची सुमारे 10 एकर जागा गेल्या 25 वर्षापासून वापरात आलेली नाही। दुसरीकडे बस स्थानक जवळ भरवण्यात येणारा मुख्य बाजार अपुऱ्या जागेत भरत असल्यानं शेतकरी, व्यापारी, भाजी विक्रेते आणि नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागतोय। वाहतूक कोंडी, पार्किंगची समस्या, अपुऱ्या सुविधा आणि गर्दीमुळे बाजार व्यवस्थापनावर ताण निर्माण होत असल्याचं त्यांनी नमूद केलंय। भविष्यातील शिंदखेडा शहराचा विस्तार आणि वाढत्या व्यापाराचा विचार करून पाटण इथं उभारण्यात येणाऱ्या आधुनिक बाजार संकुलात शेतमाल विक्रीसाठी स्वतंत्र गाळे, प्रशस्त पार्किंग, अंतर्गत रस्ते, पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्वच्छतागृहे, गोदाम, शेडाम, इलेक्ट्रॉनिक वजन काटे तसेच इतर अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। याशिवाय बस स्थानक लगतची विद्यमान बाजारपेठ ही भाजी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र व कायमस्वरूपी भाजी मार्केट म्हणून विकसित करण्यात यावी, त्यामुळे विक्रेत्यांना सुसज्ज सुविधा मिळतील, तसेच नागरिकांना स्वच्छ, नियोजनबद्ध आणि वाहतूक कोंडीमुक्त बाजारपेठ उपलब्ध होईल, असा विश्वास सुनील चौधरी यांनी व्यक्त केलाय। ही मागणी केवळ बाजारपेठ स्थलांतरापुरती मर्यादित नसून शिंदखेडा शहराच्या नियोजनबद्ध विकासाला चालना देणारी, शेतकरी, व्यापाऱ्यांच्या हिताची आणि भविष्यातील व्यापार वाढीला दिशा देणारी असल्याचंही त्यांनी नमूद केलंय। त्यामुळे या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय होऊन तातडीनं कार्यवाही करावी, अशी विनंती तालुका काँग्रेसतर्फे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे करण्यात आली आहे। सुनील चौधरी यांनी निवेदनात असंही नमूद केलंय की जयकुमार रावल हे शिंदखेडा तालुक्याचे प्रतिनिधित्व करणारे राज्याचे पणन मंत्री असून राष्ट्रीय बाजार समितीचे अध्यक्षही आहेत। त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीशी संबंधित या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय घेऊन त्याची जलद अंमलबजावणी करण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे। शिंदखेड्याच्या दीर्घकालीन विकासाच्या दृष्टीनं हा प्रस्ताव तातडीनं मंजूर करून प्रत्यक्षात आणावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे। मुख्य संपादक जतीन बोरसे, जेबीटीव्ही न्यूज, शिंदखेडा, धुळे। शिंदखेडा शहरात आज स्थापना दिवसानिमित्त, नगरपंचायत स्थापना दिवसानिमित्त आदरणीय पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल हे त्या ठिकाणी लोकार्पण, त्या बोधचिन्हाचा लोकार्पण करण्यासाठी आले होते। त्यानिमित्ताने शिंदखेडा तालुक्याची आज काँग्रेसतर्फे त्यांना निवेदन दिलं आम्ही। शिंदखेडा शहरातली जी मार्केट, कृषी उत्पन्न समितीची मार्केटची जागा आहे, त्या ठिकाणी भाजी मार्केट व गाडे, शॉपिंग गाड्या अशी बांधण्यात यावे आणि तिथली मार्केट कृषी उत्पन्न समितीची ही 25 वर्षापासून साधारण पाटण शहर, शिंदखेडा शहरालगत पाटण चौफुलीला जागा 10 एकरपेक्षा जास्त घेतलेली आहे कृषी उत्पन्न समितीने। त्या ठिकाणी ती कृषी उत्पन्न समिती ही अतिशय भव्यदिव्य असं त्या ठिकाणी उभारण्यात यावं व शिंदखेडा तालुक्याच्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा होईल। कारण पणन मंत्री खातं हे आणि राज्याचे कृषी उत्पन्न शेतकऱ्यांच्या कृषी उत्पन्न समितीचे अध्यक्षच जयकुमार भाऊ असल्याने त्या ठिकाणी निधी मोठा ते स्वतः उपलब्ध करू शकतील आणि म्हणून त्यांनी त्यांच्या खात्यातर्फे आदेश द्यावे आणि त्या ठिकाणी मोठी भव्यदिव्य अशी कृषी उत्पन्न समिती उभी करावी, जेणेकरून या तालुक्याच्या शेतकऱ्याला तिथं प्रशस्त असं सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध होतील आणि त्यातून व्यापाऱ्यांनाही मोठा एक तिथं
म्हणजे मालहाल वगैरे ठेवण्यासाठी मोठा गाडा तिथं मोठे गोडाऊन तयार होतील आणि या शहराला व्यापक असा दर्जा निर्माण होईल या ठिकाणी काँग्रेसतर्फे अशी मागणी करण्यात आली. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.